साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पुढच्या काळात देखील भाजपच्या पाठीशी उभे राहावे। आमदार विजयकुमार देशमुख। शासनाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच मोदी गॅरंटी आहे। आजवर आपण भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, या पुढच्या काळात देखील भाजपच्या पाठीशी उभे राहून आपले आशीर्वाद द्यावेत, असं आवाहनही आमदार विजय देशमुख यांनी केले। राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अर्थात धूळमुक्त शहर योजनेअंतर्गत शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख यांच्या यशस्वी प्रयत्नातून घोंगडे वस्ती येथील चाटला चौक मड्डी वस्ती आयलँडपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासाठी 68 लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, संजय कोळी, ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पटूर, अण्णाराव बिराजदार, नरसप्पा पुजारी, व्यंकटेश चाटला, महिला अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, अंबिका पाटील, विजयालक्ष्मी गड्डम आदी उपस्थित होते। की हा रस्ता किती गरजेचा होता। गेल्या दोन वर्ष झालं ह्या रस्त्याचं थोडं दुरवस्था झालेलं होतं, खड्डे पडलेले होते, त्यामुळे सातत्यानं धूळ ह्या भागातून होत असल्यामुळं मी जेव्हा चाटला मालकाकडे आलो किंवा कुठेही इथं आल्यावर ते पहिल्यांदा रस्ता करून द्या असं त्यांची मागणी होती। पण मी इथल्या नागरिकांना सांगतो की आपण इथलं स्मार्ट सिटीमधनं ह्या जोडबाग भागात अनेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले त्या, आणि या भागातल्या लोकांना असं वाटतं की रस्ते केलं म्हणजे रस्त्यावर पाणी सोडायला पाहिजे। जेव्हा पाण्याचा दिवस असतो तो त्या दिवशी पाणी ह्या जोडबा पेठेतून पूर्ण समाचार चौकापर्यंत जात असतं, एवढ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते, परत रस्ता खराब होतो। म्हणून रस्ता केल्यावर त्याच्यावर पाणी जास्त मारू नका, सगळ्यांना मी विनंती करतो। पहिल्यांदी आपल्या गाड्या धुणं, आपल्या सगळ्या गाड्या धुवायचं झाल्यावर ते पाईप आणून बाहेर रस्त्यावर सोडणं, यामुळे रस्ता लवकर खराब होतो। एकदा रस्ता केले की जवळपास 5 वर्ष त्या रस्त्याचा उपयोग आपण करावं लागतंय, कारण रस्ता केले की परत पुढच्या वर्षी रस्ता करून मिळत नाही, त्याला कमीत कमी त्याचं आयुष्य 5 वर्ष असतो। तो 5 वर्ष वापरात आणायचा असेल तर त्या रस्त्याची काळजी पण आपण घ्यायला पाहिजे।